तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या ब्लॉगमध्ये. सगळी गुलाबी गुलाबी बघा, मी सगळे टॉप केलं. तुम्ही बघून हसताल मला. आमचे आहो तर खूप हसत होते मला. तर हा असा छान नाईट सूट थंडीचा मम्मीने गिफ्ट केला आहे मला. आणि हे माझं ऑलरेडी ज्यावेळेस मी केरळला गेले होते त्यावेळेस मी घेतलं होतं. खाली गेल्यानंतर इतकं गार वारा आहे इकडे, खूप धुकं पडलेली आहेत, खूप थंडी वाजते. आणि हे मी असं शूटपुरतं घातलं होतं. खाली घेऊन जाणार आहे मी, थंडी वाजली तर घालेलच. पण हे खूप मस्त आहे. आणि आज दुपारी मम्मी आली होती छानपैकी. मम्मीने आल्या आल्या मला छान खूप साऱ्या गोष्टी घेऊन आली. आणि तसंच खाऊ घेऊन आली माझ्यासाठी. ते कधी विसरत नाही खाऊ आणायचं. अशीच तिने सरप्राईज दिलं, सरप्राईज विजिट दिलं आज घरी. अचानक दुपारी म्हटले मी तुला भेटायला येते, आणि ती भेटायला आली. त्यासोबत सानिका पण आली होती. आल्यानंतर म्हटली तुला काय खायचं, मी तुला आज बनवून देते. आज ती वेगळ्याच मूडमध्ये होते. मग तिने मला छान 2 भाज्या बनवून दिल्या, गवारीची भाजी आणि फ्लावरची भाजी बनवून दिली. तुम्ही पुढं पाहालच. तर मग थोडासाच व्लॉग घेतला. तेव्हा माझं असं काही डोक्यात नव्हतं मी व्लॉग घेईल म्हणून. मग थोडीशी क्लिप आहे ते तुम्ही पुढं पाहाच, ती घरी आलेली. तर चला व्लॉग कंटिन्यू करा. लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनल तर नक्की करा. आता संध्याकाळ झाली आहे. आता हा दिवस उद्याचा कंटिन्यू राहील. बघूयात काय काय घडते ते. 2 दिवसाचा हा एकच पूर्ण व्लॉग असणार आहे. तर चलो आता आम्ही चाललो आहे खाली. थोडंसं वॉकिंग करायला चाललो आहे, थोडं फ्रेश व्हायला. आहूंची ड्युटी संपलेली आहे आणि आज फ्रायडे आहे, त्याच्यामुळे उद्या सॅटर्डे, त्यामुळे आज निवांत असणार आहे ते, उद्या सुट्टी असल्यामुळे. तर चलो हम चलते है. आणि कमेंट्स खूप छान छान आलेले आहेत. तर मी त्यांना सगळ्या कमेंट्सला रिप्लाय ऑलरेडी त्याच्यात मी देणारच आहे. सगळ्यांनी खूप छान व्लॉग आहे असं टाकलेलं आहे. आणि खूप करिअर गायडन्स पण सगळ्यांना आवडलं. तर थँक्यू सो मच. असंच प्रेम देत राहता. आणि प्रत्येक व्लॉगला 1K व्ह्यूज कंप्लीट झाल्याशिवाय मी नेक्स्ट व्लॉग टाकणार नाही आहे. त्यामुळे ती तुमची देखील जबाबदारी राहील की पूर्ण व्ह्यूज जास्तीत जास्त आले पाहिजे. त्यांनी असं कान असं घेतला, कान लावून, आणि मग दिसलं, आवाज आला त्यांना की तुम्ही नाही. ते रिक्वेस्ट येते ना, रिक्वेस्ट येते ना. तुम्ही खाली आलात ना. आम्ही काही नेहमीच आठवड्यात न्यायचं येतं. करून ठेवतात फक्त. हे तुझ्या कामाचे, हे तुझ्या कामाचे, हे पण तुझ्या कामाचे सगळ्यात जास्त. संपला का? अजून आहे, थांब. व्हिडिओ संपायच्या अगोदर सांग. हे काय? त्याच्यात फ्रुट्स आहेत. कसले फ्रुट्स आहेत? सफरचंद आहे, डाळिंब आहे, संत्री आहे. जरा जास्त चांगला असं वाटत नाही का तुला? नाही, आता आधी हेच घेतलं होतं फळ, ते रात्री आणलं होतं. तू म्हणजे भाजी हे खायची, मग भाज्या वेगळ्या आणल्या परत. तर इथं मम्मी आमची मला भाजी बनवून देते, गवारीची भाजी. गवार आवडते. त्या दिवशी मतदानाच्या दिवशी गवारीची भाजी केली होती. ती आज आली तर तिला म्हटलं गवारीची भाजी करून जा. गवारीची भाजी खूप जास्त आवडते. शेफचा व्हिडिओ घेते तर शेफ एकदम शेफचा बघ ना व्हिडिओ घेते तर कसली स्टाईलमध्ये चाललंय, जॅकेट बेकेट घालून. मग हे लोकांना कळतच नाही. लोकांना असं वाटतं सारखी स्वेटर घालून बसते, म्हणून आता 2-2, 3-3 स्वेटर घेतलेत का तर तुम्हाला सारखं वाटू नये म्हणून सारखं ते स्वेटर घालते म्हणून. पण आता थंडी पडते. आमच्या इथं बाहेर ऊन जरी दिसत असलं तरी रूम खूप गार. काय को इतने हंस रहे आप? आपका ज्ञान देख के मुझे हंसी आ रही है बहुत. अरे हमने टॉप की गाड़ी बना के दी है. सब कुछ टॉप का डाला है इसमें. टायर भी टॉप के डाले. सगळं चेंज करून घेतलं होतं आम्ही.
गाडीला अशी पॉश बनवली होती ना. आता मी पॉश येते गाडी. मग तिला एवढी सजवली. सुष्मितानी गाडी घेतली म्हणलं ती अशी एवढी सजवणारच ना. बरोबर आहे की विदाउट सजवता राहील का ती. तो म्हणला हे टायर अशी आहेत ना किती पण जोरात गाडी चालू दे, ब्रेक मारला की गाडी थांबते. कुछ ज्यादा नहीं हो रहा है. आणि बाकीच्या गाड्या घ्या आणि ही गाडी बघा आणि ह्याचं टायर बघा म्हणतात. आता डायरेक्ट टॉप आहे, कुणालाच बीट करू शकत नाही. ब्रेक दाबला की गाडी थांबली. म्हणून मी गाडीची ब्रेक दाबत नाही माहिती का. हा ना, मग गाडी कशी थांबवता? पायानी का? चालू गाडीत नाही का पाय बाहेर काढतो. अहो कुठं खूप जास्त स्किल्स आहेत, त्यांनी कधी दाखवले नाही. आता मी तुम्हाला माझ्या व्हिडिओत दाखवते. त्यांना गाडी बनवता येते, गाडी खोलता येते. गोकाट तू म्हण. हा, गाडी बनवली म्हणलं लोक हंटर दूर माहिती का. गोकाटची गाडी बनवली होती त्यांनी, रेसिंग कार. बरोबर ना, रेसिंगची गाडी बनवली होती त्यांनी. त्यावेळेसचे फोटो व्हिडिओ तर नसतील ना. आहेत कुठेतरी, ते आम्हाला सापडले तर दाखवू आम्ही. पण त्यावेळेस ते आणि त्यांच्या मित्रांनी मिळून ती गाडी बनवली होती, रेसिंग गाडी. आणि त्याच्यात त्यांनी रेसिंग पण केली होती. तर त्यांना अनुभव आहे. आता हे गाडीचे टायर काढतोय त्यांनी. इकडचे टायर तिकडे, तिकडचे टायर इकडे काढतात. फक्त माझी गाडी नीट चालली पाहिजे बरं का. ब्रेक दाबल्यावर ती थांबली पाहिजे. नाही थांबली तर नाही थांबली. कायमची नाही जायची मला. हो किती ताकद आहे बघा, बाहुबली. ज्या कसला ताकद लागते. बापरे, गाडी वरती गेली आपोआप. हा आपोआप. नुसतं एक फिरवलं की गाडीच वरती गेली बघा डायरेक्ट. एवढी ताकद, ते पण एका हाताने. तुझे ब्लॉग लांब पोरले पाहतात का? हे सगळेच पाहतात. मी ना लय टायरांसोबत खेळायची माहिती का. हे टायर जरा जास्तच मोठे. सायकलीचं टायर नसतं का, तसं टायर घेऊन असं असं त्या काठीने असं 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 त्याला हाणायचं, त्याच्यासोबत जोरात पळायचं. बसवले कशी गाडी चालवून बघतायत. ओ बाई, अशा प्रकारे आमचं जेवण झालेलं आहे. आणि हा सगळ्यात शॉर्ट अँड स्वीट व्लॉग होता. आणि हिने माझ्याकडे खूप महत्वाचं कार्य दिलेलं आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग ब्लॉग. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. आणि आपली काळजी घ्या. आणि आम्ही आमची काळजी घेतो. थँक्यू सो मच. हा खूप छोटा ब्लॉग केलेला आहे. हे आमचे 2-3 दिवसाचे शॉर्ट व्हिडिओ होते. आणि 2-3 दिवसापासून ब्लॉग आले नव्हते. आणि आम्ही विचार करत होतो टाकू. आणि आज सगळे छोटे छोटे क्लिप एकत्र केले ना, आज तुम्हाला हा ब्लॉग आलेला आहे. तर ब्लॉग आवडला असेल तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आम्ही भेटतो पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. कारण आमच्या चाललेत भुर. पुढच्या ब्लॉगला स्टे ट्यून, स्टे कनेक्टेड, एक्साइटेड राहा. चाललेत पुन्हा एकदा मला सोडून.